दर्शक हो, तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। शिना कोळेगाव धरणातून 46,000 क्युसेसहून अधिक शिना नदीत पाण्याचा विसर्ग। शिना नदीकाठच्या सर्वच गावांमध्ये पूर परिस्थितीची। या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। मोहोळ तालुक्यातील 5 बंधारे पाण्याखाली। जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद व मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडून पाहणी। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे तहसीलदार यांना आदेश। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नदीकाठच्या गावात व शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करून प्रशासनाला सूचना। मोहोळ तालुक्यातील पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे, त्यामुळे काढणीस आलेल्या सर्वच शेतात काढून पडलेली उडीद, सोयाबीन, कांदा, मका पिकाखाली शेतात काढून पडलेली उडीद, सोयाबीन, कांदा, मका ही पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। मोहोळ तालुक्यातील 14 बंधारे आहेत, त्यापैकी मलिकपेठ, भोपले, कोळेगाव, शिरापूर, सो, अर्जुनसोंड हे 5 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे या बंधाऱ्यावर होणारी वाहतूक प्रशासनानं बंद करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बांधावर बाधित व महिला पुरुष शेतकऱ्याचा संवाद साधून नुकसानीची त्यांच्याकडून व तहसीलदार यांच्याकडून माहिती घेतली। दरम्यान शिना नदी सोडलेल्या पाण्याचा व्यतिरिक्त आणखी शिना कोळेगाव धरणातून पाणी सोडण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी आवश्यक असल्यास स्थलांतरित करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत। आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून शिना नदीला हा 4थ्यांदा महापूर आलेला आहे। अनेक पिके पाण्याखाली गेल्याचे आपल्याला दिसून येत आहेत। शिंगोली येथील पिके आपण मशानभूमी ही आपण पाहू तर नदीच्या पात्रामध्ये मध्यभागी गेलेली आहे। ही खरं तर शिना नदीला संततधार पाऊस सुरू आहे। राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली। त्याच पद्धतीनं शिना नदीकाठच्या सर्वच शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी